व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेपोट्यो नुकतीच राज्यसेवा एमपीएससी राज्यसेवा परीक्षा झाली. त्याच्यात आयोगानं 3 प्रश्न गंता विचारले आणि दरवर्षीचाच ऋण आहे. हे 3 प्रश्न 4 प्रश्न कवा 5 प्रश्न येते. तर आपण हे ठीक आहे परीक्षेत आलेले गंतावरचे प्रश्न कसे एकही मार्क आपला न जाता, कारण एका प्रश्नाले 2 मार्क आहे. बरोबर जमवाचं भाऊ तरच बरोबर जमन. आता हे परीक्षेत काही पॅटर्न ठरलेला आहे का कोण्या टॉपिकवर प्रश्न विचारते. एक तर भूगोल नाही तर विज्ञान, दोनच टॉपिक आहे प्रश्न विचारासाठी. तिसरा टॉपिक नाही आहे गणित द्यासाठी. 2017च्या परीक्षेत 5 प्रश्न आले होते. किती प्रश्न? 5. त्याच्यामुळे इथं डोंगाला डुबला पाहिजे. मी पहिले सांगून राहिलो 1,00,000% चांगल्या पोट्याच्या डोंगा डुबते. आता हे गणित पहा, ठीक आहे. हे मी माझ्या क्लासमध्ये शिकवतोच. मी आता युट्यूबवर काहीच विज्ञानचे व्हिडिओ नाही टाकले म्हणून सांगा, नाहीतर इतकं खतरनाक सायन्स शिकवतो लेको. एकच व्हिडिओ टाकलाच नाही, लोकांना पसंत आला तू. ठीक आहे. कोणाचा? ठीक आहे, अल्बर्ट आईन्स्टाईनचा. ठीक आहे, सापेक्षवादाचा सिद्धांत आहे का नाही. आता लक्ष द्या. आता पोट्टे शिकले काही तर बीए बेकार झाली आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रिसिटी झालाय. त्या पोट्ट्याने युनिट नाही समजत का एक युनिट कितीचं होते. मार ठीक आहे, मार तुम्ही अभ्यास करता, तू पहिले समजून घ्या कन्सेप्ट काय ते समजून घ्या. प्रत्येक गोष्ट परीक्षेचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी. तर सामान्यच पोट्टे पाहिजे, एक्स्ट्रा नाही चालत, ॲबनॉर्मल नाही चालत डोंबरी होऊन. तर आता लक्ष द्या. गणित काय आहे? एक गणित आलं होतं विज्ञानावर. ठीक आहे. तर पहा काय म्हणते, 300 वॅटची एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास ठीक आहे चालवली जाते. जर ती ठीक आहे पहा, जर प्रति 1 तास चालवली जाते. पहा काय म्हणते, जर एका युनिटचा दर 3 रुपये असेल, एका युनिटचा दर 3 रुपये असेल, तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती असेल? विजेचा खर्च विचारला. मी तुम्हाला सांगतो, आता आपल्या घरी इलेक्ट्रिकचं मीटर जुनं वालं असं गोल गोल रिंग वालं होतं. अशी रिंग फिरे, अशी फिरे का नाही, ते काय वाला ढोबर होतं. आता डिजिटल आलं. अबे तुमच्या बापानं जर म्हणलं ना, बे पोट्ट्या जा बरं डोंबड्या, ते पाय बरं ते आपली युनिट किती झाले, तर तुम्हाला सांगतो हे पोट्ट जाईन असं पाहिन. ठीक आहे, असं पाहिन तिथं. अजी बाबाजी इथं 5-6 आकडे दाखवतेची मामी इथं काही समजून नाही राहिलं का. फुकटाल शिकला का बे डोबड्या, का तुले त्याच्यातले युनिट नाही समजून राहिले. काऊन नाही समजून त्याला युनिट? कारण डिजिटल मीटरमध्ये तुम्हाला डेट दाखवते, तारीख, त्याच्यानंतर वेळ दाखवते, आताचा टाईम दाखवते. ठीक आहे. एक ऑप्शन डेटचं येते, एक ऑप्शन टाईमचं येते. त्याच्यानंतर तुमच्या घरी किती व्होल्टची लाईन येऊन राहिली हे दाखवते, 250 व्होल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे फ्रिक्वेन्सी दाखवते भारतात. ठीक आहे. आपल्या लाईनची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. 50 सायकल येते एका सेकंदात. ठीक आहे. 50 हर्ट्झ आहे. किती आहे? 50 हर्ट्झ. त्याच्यानंतर आपल्या घरी येणारा करंट दाखवते. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक आकडा दाखवते. पण तुम्हाला सांगतो हे पोट्ट म्हणून बाबा 250 युनिट झालं. आपण डोंबड्या मागच्या बिलातच 17,538 झाले होते. डोंबड्या 250 समजायला का तू कोणाशाही शिकला? हे तिकडे पावते मले. बापाला समजत नाही. आपल्या घरचं युनिट ऍक्च्युली बनते कसं, एक युनिट इलेक्ट्रिसिटीचं बनते कसं. तर आपण आपल्या घरी फॅन वापरून राहिलो, आपण आपल्या घरी इलेक्ट्रिकचे बल्ब वापरून राहिलो, आपण आपल्या घरी फ्रीज वापरून राहिलो का नाही. कवा हिटर बी लावतो गरम पाणी करायला. पण याला म्हणते लाईनचा वापर. तुम्ही का वापरून राहिले? तर तुम्ही वापरून राहिले इलेक्ट्रिकल एनर्जी. त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचा कन्झम्पशन जो वापर आहे तो कायच्यात मोजते, तर तो मोजते वॅटमध्ये. सरळ साध्या भाषेत पॉवर मोजायचा आहे, एनर्जी मोजायची आहे, तर एनर्जी मोजते वॅटमध्ये. कॅलरीमध्ये बी मोजते, किलो कॅलरीमध्ये मोजते, वॅटमध्ये मोजते, किलो वॅटमध्ये मोजते, आणि पुन्हा मोजते हॉर्स पॉवर मध्ये. कायच्यात मोजते? हॉर्स पॉवर. ठीक आहे. आता लक्ष द्या. ठीक आहे, अरे लक्ष द्या. आता आपल्याला मोजायचा इलेक्ट्रिकल एनर्जी. का मोजायचा आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी. आता डोबड्यावर लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो. ठीक आहे. आता आपल्या घरी जे आहे, तर आपल्या इथं महालक्ष्मीचं जेवण राहते, गणपतीत जेवण राहते. तर तुम्ही पाहिलं असं एक पुंगई आणते. आपल्या बाहेर कार्यक्रमात जीव घालायचा आहे, 500चा बोल लाव. अरे 500चा 500 काऊन म्हणते त्याला? 1000ची पुंगई लागली म्हणते. आहे का नाही? हॅलोजनची 1000ची पाहिली असं तुम्ही. 1000ची पुंगई 1000ची काऊन म्हणते दिले? पहिले आपल्या घरी 60चा बोल होता. असा पिव्या माझ्या शर्टासारखा झपक प्रकाश दे. निव्वळ नवरा बायकोची भांडणं त्या प्रकाशात. गरम प्रकाश नाही त्याचा. तुम्ही पाहिला असेल पहिले जुना बल्ब. अबे जुना बल्ब होता ना असा डोंबडेऊ. ठीक आहे. असा बल्ब आहे, पाहिलं का? ढोबर. त्याला इथं ठीक आहे असे 2 पॉईंट आहे, आणि ह्या 2 पॉईंट मधून अशी वायरिंग आहे, पाहिले का? ठीक आहे. 60चा बल्ब. याला 60चाच कोण म्हणायची.
ठीक आहे, नो गॅरंटी नो वॉरंटी माझ्या घरी दुकान होतं, ठीक आहे, मी देवला मी लावून देऊ, घरी गेला करायला शिवा ते करायचं दुकान बदमाश आहे, डुप्लिकेट माल आणते, माल मी बंद गेला, ठीक आहे, पुन्हा घ्या लागल आणि वापस घ्यायची गॅरंटी नव्हती, कवा जाईन सांगता येत नाही, कारण ह्या बल्ब मधलं जे फिलामेंट आहे ते टंगस्टनचं होतं, काहीच होतं टंगस्टन, आणि याच्यात कोणत्या गॅसेस राहते, याच्यात नायट्रोजन गॅस राहते आणि त्याच्यानंतर ऑर्गन गॅस राहते ह्या बल्ब मध्ये, हा 100चा भेटे 200चा भेटे आहे का नाही. आता हे जे फिलामेंट आहे हे टंगस्टनचं फिलामेंट आहे, याच्यात ठीक आहे नायट्रोजन ऑर्गन गॅस वापरते, नायट्रोजन ऑर्गन गॅस वापरते, तर हे जे फिलामेंट आहे टंगस्टनचं हे याच्या मेल्टिंग पॉईंट पर्यंत पोहोचू नाही द्यायचं, ते गरम होते आणि ते गरम झाल्यावर मग प्रकाश फेकते, पण जर याच्या मेल्टिंग पॉईंट पर्यंत जर ते गेलं तर त्याचे तुकडे पडत ना भाऊ, त्याचे तुकडे नाही पडले पाहिजेत, म्हणून त्याच्यात ऑर्गन ठीक आहे ऑर्गन ठीक आहे नायट्रोजन गॅस टाकते कायच्यात, ठीक आहे, या बल्बमध्ये हे बी विचारते परीक्षेत, टंगस्टन इलेक्ट्रिक बल्बचं फिलामेंट कायचं असते, टंगस्टनचं असते, ठीक आहे, त्याच्यात कोणती गॅस असते, नायट्रोजन आणि ऑर्गन असते, ऑर्गन गॅस त्याने त्याच्या ठीक आहे टंगस्टनले त्याच्या मेल्टिंग पॉईंट पर्यंत जाऊन राहिले, ज्या दिवशी याच्यातून गॅस हे इथं टोकर राहते, ठीक आहे, आपले टोकर आहे नाही तर हे जे टोकर आहे ह्या टोकर मधून जर गॅस लीक झाली तर तुमचा बल्ब गेला म्हणून समजा, मग ते असा बल्ब जाते तर त्याचं असं टंगस्टनचं फिलामेंट ठीक आहे असं त्याचं टंगस्टनचं फिलामेंट असं लटकत राहते, त्याच्यात हे तमाशा करते असं ठीक आहे, असं त्याचं टंगस्टनचं फिलामेंट असं जोडायचा प्रयत्न करते, असं जोडलं पुन्हा लावते धडकन पुन्हा तुटते, तर आता तुटते त्याचे 3-4 तुकडे येते, मग फेकाच लागते, तर हे बी पोट्ट सुद्धा फेकत नाही, त्याला का करते ठीक आहे दोरी बांधते, बोरीच्या झाडाला बांधते, गोट्यानं नेल धरून पण होते सालो, इतकं बदमाश आहे हे धंदे करणारा मी होईल. मग हे ठीक आहे हे बल होते तर याने 60चा बल म्हणे 100चा भेटे 200चा भेटे, म्हणजे याचं मिनिंग काय आहे हे समजून घ्या. ह्या प्रवास पा हे आले, आता आपल्या घरची लाईन वाचवासाठी मग सीएफएल आले, ठीक आहे कॉम्प्रेस फ्लोरोसंट लॅम्प, तर हे बल्ब असे राहत होते, त्याने 2 इथं पॉईंट राहत होते आणि इथून त्याची पुंगई राहत होती अशी अशी आणि अशी, तुम्ही पाहिली असाल ठीक आहे, आपण पाहिली ना डोंगरे ठीक आहे पाहिली का नाही, तर हे अशी पुंगई राहील त्याची ठीक आहे, तर हे ह्या जो बल्ब होता ह्या सीएफएल होता. आता ह्या सीएफएल पाहता ह्या 60 वॅटचं काम या 15 वॅटचाच बल्ब करे, आपल्या घरची लाईन वाचवी म्हणे, त्याच्याच दुकानात गेलो भाऊ बल्ब घ्यायची सीएफएल किती 30 वॅटचा नाही ना जी लाईन वाचवायची आणि 15 वॅटचा द्या, आपण पण लाईन वाचते कशी 15 वॅटचा घेतल्या, हे कमाल आहे का नाही हे समजून घेणं आवश्यक आहे. का आपल्या घरचा 1 युनिट म्हणजे किती होते, युनिट म्हणजे आपण जे लाईन वापरून राहिलो त्याचं कंझम्पशन किती युज करून राहिलो, तर जे वापरून राहिलो ते इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून राहिलो हेच पाहणार आहे. आता ह्या सीएफएल बी आउटडेटेड झाला, ह्या तर पुराच गेला, पहिले त्याच्यातही ह्या जेव्हा बल्ब होता का नाही तेव्हा ट्यूबलाईट नावाचा शांत प्रकाश, याच्यात नवरा बायकोची भांडणच होई याच्यात नुसते अकातल्यासारखे, मग ट्यूबलाईट होता शांत प्रकाश मस्त हा चिल्ड आहे का नाही, त्याच्यात 40 वॅट लागेल, 40 वॅटची नाही राहिली ठीक आहे फिलिप्सची आहे का नाही, त्याच्यात का नाही मातीचं घर असतो का नाही, हे अशी भिंत आहे, हे अशी भिंत तिले बघा भोगदाड आहे, त्या भिंतीले त्या भोगदाडातून अर्धी नाही इकडं, त्या भोगदाडातून अर्धी नाही इकडं अर्धी नाही इकडं, एकाच याच्यात डबल गेम करून टाके लोक, एकाच याच्यात डबल गेम करे, अर्धी नाही इकडं 20 वॅट इकडं 20 वॅट जमलं रे बा, प्रोग्राम 1 नंबर आहे का नाही. ते जुनं अजून बी आठवलं का मला हसायची तिथे ठीक आहे, कारण आमच्या घरी भीतीला कोंदडा म्हणजे भोगदाड पाडे, अर्धी नाही इकडं अर्धी नाही इकडं ट्यूबलाईटची. आता तरी ट्यूबलाईट 10 वॅटचे 15 वॅटचे 20 वॅटचे आले, 40 वॅटची नाही होती, तरी ट्यूबलाईट जास्त लागेल. मग हे सीएफएल आले, ह्या सीएफएल मध्ये प्रकाश फ्लुरोस करेल आणि प्रकाश फ्लुरोस करण्यासाठी याच्यात वापरेल मर्क्युरी, आणि मर्क्युरी आहे घातक. आपल्याला उलटपुरी सवय आहे, आपल्याला उलटपुरी सवय आहे ना, आपण ह्या बल्ब गेला का ह्या धरो आणि कुठेही फेकून देऊ, जसा ह्या फेकू ह्याला फेकू तसा आहे का नाही, 60चा फेकू तसा ह्या कुठेही फेकून देतो आपण. आता कुठेही फेकला का तो फुटला का त्याच्यात पावसाचं पाणी आहे, त्याच्यातला मर्क्युरी पाक धुवून निघे, तो नालीत जाय, नालीतून मोठ्या नाल्यात जाय आणि नाल्यातलं पाणी नदीत जाय, नदीतलं पाणी धरणात जाय आणि धरणातून आमच्या इकडे आयत्या टेकडीवर आहे धरणातलं पाणी प्यायले लोकांनी. आपण त्याच्यात पण पारा मिसळला आणि डोंबडी हो, आणि पारा जर तुमच्या शरीरात गेला तर तुम्हाला मीनामाटा नावाचा कॅन्सर होते. का होते, जर तुमच्या शरीरात पाऱ्याचं प्रमाण जास्त झालं, मर्क्युरीचं प्रमाण जास्त झालं आणि ते जर कुठून आलं तुमच्या शरीरात तर ते पाण्यातून येईल आणि हे पमार फेकले लोक आहे ना मग, आणि ते मर्क्युरी गेलं नदीत आणि नदीतून आलं तुम्हालेच ठीक आहे पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईननं आहे का नाही, नगर परिषदेनं तुमच्या नड्यात ओतलं आणि बस तुम्हाला तुमच्या शरीरात
ठीक आहे, पाण्याचं प्रमाण जास्त होईल आणि मिनामाट होईल. बरं झालं आउटडेटेड झालं लवकर. याच्यानंतर आलं, ठीक आहे, याच्यानंतर आलं एलईडी. अशी प्लेट राहते आणि त्याच्यावरच अशा एलईडी लावून राहते. हा झक्क पाहिलं असेल तुम्ही, हा झक्क तुझे देख याटोवाला बंद याटो शोधून घेते तो ना, गाणे लावते. परदेशी परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के गाणे त्याच्यात चालू. ठीक आहे, तुझे देखा तो ये जहां झलझल झलझल लाइटिंग. माने नुसता एक लाईट नव्हता लागत त्याचा, आता तो झलझल लाइटिंग लावून राहिला. हे त्याच्या याटो काय का वायरिंग घेतली आहे का त्यानं? त्याच्या 12 वॅटची फक्त बॅटरी आहे, पण कमाल कायचा एलईडीचा लाईट इमिटिंग डायोड. अबे तुमच्या घरी संडासमध्ये एक लाईट होता, ठीक आहे, 0 बल्ब, दुधी बल्ब, पांढरावाला. ठीक आहे, किती वॅट लागे माहिती आहे का त्याला? 10 वॅट. किती वॅट लागे? 10 वॅट. आता 0 बल्ब येते एलईडीचा. ठीक आहे, पहिला जो 0 बल्ब होता त्याला 10 वॅट लागे 0. ठीक आहे, 10 वॅट का लाईन होय का? आता 10 वॅट मध्ये आपल्या घरचा हॉल मधला लाईट राहते. आता हॉल मधला तुम्ही जो लावता का नाही तो 10 वॅटचा राहते एलईडीचा. आपल्या घरी बाथरूम मध्ये आणि संडासमध्ये लावायचा. ठीक आहे, किती वॅटचा बल्ब येते माहिती आहे का एलईडीचा? 0.2 वॅट, 0.2 वॅट, 0.3 वॅट. फक्त एवढीशी एनर्जी लागून मिळेल त्याला वापरासाठी एका तासात. ठीक आहे, अरे बापरे, हो का सर? आज तुम्ही पाहिले सर बंडीवाले गुपचूपच्या याच्या त्याच्या गाडीत ह्या बाहेर बी एलईडीची प्लेट, आतमध्ये हा झक्क प्रकाश. आणि पाहिली तर एवढीशी 12 व्होल्टची बॅटरी राहते. कोण सर? आम्हाला तो कमालच वाटते वा. अबे एलईडी वय एलईडी इट इज नॉट अ बल्ब, लाईट इमिटिंग डायोड. इट इज अ डायोड. हा डायोड आहे, पण हा प्रकाश. ठीक आहे, त्याच्यात जे सिलिकॉन आहे ते सिलिकॉन, ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी दिली का त्याच्यातून प्रकाश बाहेर काढते. ठीक आहे, ह्या एलईडी मध्ये सगळ्यात महत्वाचा एलिमेंट आहे सिलिकॉन. ठीक आहे, जेवढेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत याच्यातला मेन घटक आहे गंतायू आपण. ठीक आहे, याच्यातला मेन घटक आहे एलईडी, लाईट इमिटिंग डायोड. तर ह्या आता झलझल झलझल रिक्षेवाले, ट्रकवाले हा बंद एलईडीनं सजून घेते. काऊन? तर कमी एनर्जी लागते, कन्झम्पशन कमी, एनर्जीचा वापर कमी, इलेक्ट्रिकल एनर्जी फार कमी लागते कायच्यावर? एलईडीवर. म्हणून एलईडी बल्ब लावा घरी का? आणि इफिशियन्सी पहा. ठीक आहे, ह्या कवडीची गॅरंटी नाही ह्या बोलची. हे जे होतं ना दात्र, ठीक आहे, नवरा बायकोने भांडण लावणार साधता बोल, याची कवडीची गॅरंटी नाही, कवायची नाही. आणला करायच्या दुकानातून लावला, बटन दाबी भडकन गेला. दुकान कोणाशिवाय करा मास्तरच्या करायच्या दुकानाला बाई बकवास माला ते ह्या मास्तर काही खरं नाही याचं आहे का नाही? पुरा शिवाय आता माझ्या घरी कोण म्हणले का ते बॉल आणला गेला, गॅरंटीच नाही म्हणजे त्याला नाही दिली, मी तुम्हाला नाही दिली. ह्या बॉलची गॅरंटी होती एक वर्ष, 1 इयर. तरी हे बॉल कवा 1 वर्ष चालले. जर एका वर्षात आत गेला तर नवीन बॉल भेटे. 1 वर्ष, काही बोलते 2-2 वर्ष चालले आहे. पण एलईडीची तुम्हाला सांगतो, एलईडीची आता गॅरंटी देते 2 इयरची. ठीक आहे, 2 वर्षात जर एलईडी गेला तर तुम्हाला परत भेटते. पण मी तुम्हाला सांगतो एलईडी 10 वर्ष नाही जात. आता तर तो तुमचा 5 वर्ष जाणार नाही, 2 वर्षाच्या वर चालत 5 वर्ष जाणार नाही. काही वर्षांनी एलईडी का 10 वर्ष जाणार नाही. आता बी काही एखादा एलईडी 10 वर्ष चालू शकते. ठीक आहे, एवढी इफिशियन्सी खतरनाक. म्हणजे ठीक आहे, चालन बी भरपूर दिवस एलईडी, प्रकाश बी देईल आणि त्याच्यानंतर लाईन बी यूज कमी करण. म्हणून एलईडी लावा. म्हणून आता फ्रीज आल्या, फ्रीजले स्टार आहे. फ्रीजले सगळ्यात जास्त, एसी तर सगळ्यात खतरनाक, सगळ्यात जास्त लाईन वापरते एसी. चुकून एसी लावायचा नाही. ठीक आहे, आपला कूलर बराबर भाऊ पण टाकून चलो रे भाई, झन 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 झन. कारण एसी सगळ्यात जास्त लाईन यूज करते रे भाऊ. ठीक आहे, म्हणून एसी नाही वापरायचा. आणि जे इलेक्ट्रिक पासून हीट तयार करते, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, जसं ठीक आहे प्रेस आहे, याला सगळ्यात जास्त लाईन लागते. ठीक आहे, रप्पाच मीटर घुमते तुमच्या इथं, तर तेच पाच आहे कसं घुमते. त्याच्यानंतर हिटर जे रूम करते ना पोट्टे रूमवर, मला पण ते हिटर काही लावत नाही लावत. ठीक आहे, पोट्टे हिटर आणून सज्जावर ठेवते. सज्जावर ठेवलं. ठीक आहे, हिटर सज्जावर ठेवलं का? ठीक आहे, पाय बे गण्या पायनं मला देऊन राहिला का पाय बरं? पोट्ट गण्या पाय तेव्हा राहते. हे इकडं फक्त हिटर टाकते, बकेट बंद. ठीक आहे, बकेटी पाणी भरते आणि त्याच्यात हिटर टाकते. आता मला कोण म्हणते हिटर लावू नको, कशी जायची लाईन हेच पाहू. आता आपल्या घरचं 1 युनिट म्हणजे किती, त्याच्यावरच हे गणित आहे. फेजर युनिटचं कॉन्सेप्ट समजलं तुम्हाला, फेजर युनिटचं कॉन्सेप्ट समजलं तुम्हाला तर सारा सत्यानाश समजाल. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, 1 युनिट म्हणजे किती, लक्ष द्या. 1 युनिट म्हणजे किती. ठीक आहे, आता तुम्ही जर हिटर आणलं तर त्या हिटरवर
त्याच्या खड्ड्यावरच लिहून राहते त्याचं डिस्क्रिप्शन. याले 250 व्होल्ट लागते, याले 16 अँपिअरचा करंट लागते. ठीक आहे, हे प्लग 16 अँपिअरच्या याच्यातच टाकायची. त्याच्यानंतर त्याच्यात लिहून राहते 50 हर्ट्झ आणि त्याच्यानंतर लिहून राहते ठीक आहे इलेक्ट्रिकल कन्झम्पशन. त्याच्यात लिहून राहते इलेक्ट्रिकल कन्झम्पशन 1500 वॉट. आता हे 1500 वॉट का होईल? याचा अर्थ असा आहे का हे जर हीटर तुम्ही 1 तास चालवलं तर 1 तास चालवलं तर 1500 वॉट लाईन खाईल. 1500 वॉट म्हणजे किती? तर 1.5 युनिट. ठीक आहे, म्हणजे 1 युनिट म्हणजे किती? तर 1 युनिट म्हणजे 1000 वॉट. काय म्हणलं? 1 युनिट म्हणजे 1000 वॉट. म्हणजे तुम्ही जे महालक्ष्मीले कार्यक्रम राहिला पुंगळी लावता ना, ठीक आहे, 500 वॅटची, ठीक आहे, 500ची पुंगळी राहते बा, 500चा हॅलोजन आणला पाहिजे म्हणते त्यानं. ठीक आहे, पण 1000चा त्याच्यापेक्षा प्रकाश देते म्हणते. आम्ही तो 1000चा होईन, 500चा म्हणजे का? 500 वॉट त्याला एनर्जी लागली. जर तुमच्या घरचे हे लक्ष द्या, आता समजून घ्या 500 वॉट कोण म्हणते त्या पुंगळीले हॅलोजनले. ठीक आहे, तर जर तुमच्या घरी सगळे लाईट बंद केले, सगळे बंद केले आणि 500 वॅटची नाहीच फक्त चालू ठेवली 1 तास 2 तास, तर 2 तासात 1000 वॅट एनर्जी खतम करणार. कारण 1 तासात 500 खतम करून राहिली, 2 तासात 1000 वॅट खतम करण. बंदे लाईट फ्रीज बंद केले आणि ते जर 500 वॅटची पुंगळी 2 तास चालू ठेवली तर तुमच्या घरचं 1000 वॅट म्हणजे 1 युनिट खतम होईल. आणि जर 1000 वॅटची नाही लावली, सर्व लाईट बंद केले तर तुमच्या घरचं 1 तासातच 1 युनिट कच खतम होईल. तर हे जे ठीक आहे हिटर आहे, हिटरवर युनिट 1500 वॉट. म्हणजे हिटर जर 1 तास चालू ठेवलं, ठीक आहे, आता समजा एक बकेट गरम करायला 10 मिनिट लागते आणि 6 पोट्टे आहे एका रूमवर, तर ठीक आहे, म्हणजे 1 तास हिटर चालतेच. तुम्हाला सांगतो 1 तासात 6 बकेट गरम व्हायले, ठीक आहे, एका बकेटले 10 मिनिट लागून राहिले. तो एका तासात हिटर चाललं कचकन त्या घर मालकाचं 1.5 युनिट खतम होईल. 1500 वॉट लागून राहिलं, त्याच्यावर लिहून आहे 1500 वॉट. तर हे कन्झम्पशन पाहायचं. कोणतंही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट घ्यायचं असाल तर ते लाईन किती खाऊन राहिले हे पहा. कारण कसं तुमचं मीटरचं रिडिंग वाढवा, जेवढे मीटरचे रिडिंग वाढले तेवढं बिल त्याचे रेट मल्टिपल असते. 100 पर्यंत 3 रुपयाच्या आत असते रेट. 100च्या वर गेले 5, 100 ते 200 5 रुपये आणि 200च्या वर गेले तर सरळ 9 रुपयानं बिल लागते भाऊ. म्हणजे तिकडं रिडिंग वाढते आणि पैसे वाढते चक्री व्याडासारखं. असं काम आहे. म्हणून जेवढं कमी जाईल म्हणून ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती आहे म्हणते. त्याच्यावर गणित आहे. 1 युनिट म्हणजे किती? आता लक्ष द्या बे. ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी मोजल्या जाते कायच्यात? वॉटमध्ये. मग हे जे एनर्जी आहे, एनर्जी मोजायचे वेगवेगळे ठीक आहे एकक आहे. त्यातलं एक वॉट आहे, त्यातलं पुन्हा एक हॉर्स पॉवर आहे. 1 हॉर्स पॉवर तुम्ही वाचलं सर. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॉट. आम्ही वाचलं का नाही डोंबडे हो? ठीक आहे, वाचलं का नाही? 1 वॅट, ठीक आहे, 1 हॉर्स पॉवर, एका घोड्याची ताकद. ठीक आहे, तिगडी एका घोड्याची ताकद. तिथे एका घोड्याची ताकद 746 वॉट. सर कसं ठीक आहे, कसं आहे हे आम्हाला समजलं नाही. तुमच्या घरी लेखो 3 मजली बिल्डिंग असेल, 3 मजली 4 मजली, तर खालचं टाकं राहते किंवा बोर राहते आणि त्या बोर मधलं पाणी 4थ्या मजल्यावर चढवता. तर तुम्ही मोटार आणायला जाता. किती हॉर्स पॉवरची आहे? अर्ध्या हॉर्स पॉवरच्या मोटारने जाणार नाही का? नाही जाणार तर मग 1 हॉर्स पॉवरची द्या. दुकानदारामध्ये 1 हॉर्स पॉवरची जाऊन द्या. ते 6 मजल्यापर्यंत पाणी घेऊन जाते. तुम्ही समजा बांधले मधले. मग 1 हॉर्स पॉवर म्हणजे का? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॉट. म्हणजे का? आता हे तर ताकद आहे त्या मशीनची दाखवली, पण तिला कन्झम्पशन तेवढं लागणार आहे. हे 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॉट. जर एका हॉर्स पॉवरची मोटार तुमच्या घरी खालच्या टाक्यात लावली आणि 1 तास चालली तर 750 वाले फक्त 4 वॉट टाइम आहे. सरळ पकडा का हे जर मोटार 1 तास चालली तुमच्या घरी तर तुमच्या घरचं 1.5 युनिट खतम होते. 2 तास चालली तर 1.5 युनिट खतम होईल. समजलं का? कारण 1 हॉर्स पॉवरची आहे ती. 1 हॉर्स पॉवरची मोटार चालू ठेवली तुम्ही 1 तास तर तुमच्या घरचं 1.5 युनिट खतम. 2 तास चालवली तर 1.5 युनिट खतम. ठीक आहे, कारण 1 युनिट म्हणजे 1000 वॅट. ठीक आहे, किंवा 1 लक्ष द्या बे, किंवा यानेच म्हणते 1 kW. ठीक आहे, 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट. ठीक आहे, हॉवर म्हणजे एका तासात. आता लक्ष द्या, आता जर तुम्ही डिजिटल मीटर तुमच्या इथं तो फोटो काढायला येते इलेक्ट्रिकवाला माणूस. ठीक आहे, दर महिन्याला येते ना डोंबडेव फोटो काढायला. फोटो काढून येते ना तो. कधी विचारलं का त्याले? अबे डोंबडेव कधी विचारलं का त्याले का गा भाऊ? ठीक आहे, तू जे हे फोटो नेतं कायचा नेतं? माझ्या घरच्या कुत्र्याचा नेतं का?
कवा कवा घराले ठीक आहे घरात समोर कुत्रं आहे ते कुत्रच भुकते त्याच्यात कुत्र्यातच नेते कुत्र्यातच फोटो छापून येते बिला तर तो फोटो नेते कधीच चांबार चौकशी नाही करत आपण काका भाऊ कायचा फोटो घेतो का घेतं का मला सांगणं का नाही जाऊ दे खड्ड्यात तू ते काम पाहिजे मी माझं काम पाहिजे याचं काम भलतंच चालवायचं इकडे बाजूला पाहिजे चालवायचं त्याचं तो फोटो काढून नेते त्याला विचारत बी नाही का तू कायचा फोटो घेतो याच्यात तर 6-7 आकडे दाखवते आता डोंबरेव तुमच्या बापानं जर विचारलं का सांग रे बाबू किती युनिट झाले तर कत्तर सांगता येईल का पाहायचं तर आता लक्ष द्या तुमच्या याच्यात मीटर मध्ये ज्याच्या समोर तुमच्या मीटर मध्ये ज्याच्या समोर KWH असं लिहिलं जाईल किलो वॉट हवर ठीक आहे म्हणजे प्रति तास किती एनर्जी जायली जर आता तुमच्या मीटरमध्ये ठीक आहे 17,852 आणि याच्या समोर KWH लिहून आहे हे झालं हे वय तुमच्या मीटरनं दाखवलेलं युनिट मग ते कसं काढते युनिट किती जाईल महिन्यात तर जुनं रिडिंग आणि नवीन लिहिलेलं रिडिंग या नवीन लिहिलेल्या रिडिंग मधून जुनं रिडिंग मायनस करते म्हणजे जुनं रिडिंग लक्ष द्या जुनं रिडिंग जर ठीक आहे 17,500 ठीक आहे 17,500 असं जुनं रिडिंग 17,500 जुनं रिडिंग 17,500 आहे आता दाखवून राहिलं रिडिंग जेव्हा फोटो काढायला आला 17,852 तर तुमचं रिडिंग झालं 352 युनिट समजलं का मग 352 300च्या वर आहे याचे पैसे लागते 9 रुपयाच्या हिशोबानं ठीक आहे जे रेट असेल इलेक्ट्रिकलचे ठीक आहे त्याच्या हिशोबाने लागेल ठीक आहे ते माझं दिलं राहते डिस्क्रिप्शन बिलाच्या तर हे वय एका महिन्यात झालेले युनिट त्याचे म्हणते युनिट समजून घ्या काय तुमच्या घरी मग तुमच्या घरी युनिट कसं होते तुमच्या घरी CFL आहे आता तुमच्या घरी समजा सरळ याच्यात सांगतो तुम्हाला 20 वॅटचे 10 CFL आहे ठीक आहे म्हणजे 200 वॅट जळून राहिलं की एका तासात फॅन आहे ठीक आहे 200 वॅट ऍट ए टाइम जायची कूलर आहे फ्रीज आहे याचं मल्टी ठीक आहे ऍडिशन होते ठीक आहे सगळे बोल एक तास चालू ठेवले 200 वॅट एक तास कूलर चालला फॅन चालला ठीक आहे 200 वॅट फ्रीज चालली 400 वॅट एका तासात याचं टोटल कॅल्क्युलेशन होते जर एका तासात तुमच्या इथं सर्व मिळून ठीक आहे 1500 वॅट जायचं असेल तर कचकन एका तासात 1.5 युनिट खतम होते समजलं का याने म्हणजे सगळ्याच टोटल होते बल्ब फॅन फ्रीज कूलर AC वॉशिंग मशीन सगळं तर त्याचं टोटल कॅल्क्युलेशन धरून मीटर फिरते ठीक आहे आता तर डिजिटल आहे त्याचा काही विषयच नाही जेव्हा तुमच्या इथं ठीक आहे 1000 वॅट खतम होईल जायलेली ऊर्जा इलेक्ट्रिकल एनर्जी तेव्हा तुमचं 1 किलो वॅट एनर्जी खतम होईल कचकन 1 मीटर कचकन 1 युनिट असं रक्कन तुमच्या इथला आकडा बदलते हो सर आता जर तुमच्या बापाने विचारलं किती झाले बाबू युनिट तर तुम्हाला सांगता आलं का पाहायचं असा आकडा पाहायचा डिजिटल मीटर मधला ज्याच्यासोबत KWH लिहिला आहे किलो वॅट हवर ठीक आहे किलो वॅट हवर लक्षात ठेवता मग आता डोंगरेव नाही विसरणार आता त्याच्या अनेक गणित आहे ठीक आहे 1 युनिट म्हणजे 1000 वॅट किंवा 1 किलो वॅट पर हवर एका तासात जाणारी ऊर्जा मग तुमच्या घरचे सगळे बिलं इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून राहिली तुमच्या घरचे सगळे जे अप्लायन्सेस आहे इलेक्ट्रिकल ठीक आहे फॅन असो काही असो कूलर असो AC असो ठीक आहे जे असेल ते कम्प्युटर सब आलं तिच्या तर सगळ्याचं टोटल होते प्लस ऍडिशन होऊन एका तासात जर 1000 झालं ठीक आहे 1000 झालं जेव्हा 1000 होईल रपकन 1 युनिट तयार होते ठीक आहे 1 युनिट जायला बा तुम्ही तर आता हे कन्सेप्ट समजल्याच्या नंतर हे गणित चिल्लर आहे चोल्लर आहे कोण्याने शेंबड्या पोट्याने आता समजून का हे गणित करायचं कसं हे कन्सेप्ट होता त्याच्या मागचा ठीक आहे मग आता लक्ष द्या का म्हणते हे गणित का म्हणते लक्ष द्या ठीक आहे 300 वॅटची एक शिलाई मशीन ठीक आहे प्रतिदिन 1 तास चालवते म्हणजे वॉशिंग मशीन 300 वॅट खाऊन राहिली एका तासाने पाहता ठीक आहे वॉशिंग मशीन लक्ष द्या खूप सोपी गणित आहे ठीक आहे ते वॉशिंग मशीन लक्ष द्या ते वॉशिंग मशीन 300 वॉट ठीक आहे 300 वॉट खाऊन राहिली एका तासात 300 वॉट ठीक आहे आता पहा आणि युनिटचा दर आहे 3 रुपये प्रति युनिट हे बघा ठीक आहे युनिटचा दर दिसलं का युनिटचा दर आहे 3 रुपये ठीक आहे प्रति तासाले 300 वॉट खाऊन राहिली दिसलं आणि इथं काय इथं डोंगरेव इथं महिना दिला आहे तुम्ही का 30 दिवस घेतले इथं स्पष्ट दिलं आहे तर मार्च महिन्यात त्या मशीननं वापरलेले ठीक आहे वापरलेल्या विजेचा खर्च किती येईल मार्च महिना आता तुम्हाला हे माहित पाहिजे का मार्च महिन्यात दिवस किती आहे डोंबरेव जानेवारी 31
फेब्रुवारी 28 किंवा 29 राहते आणि मार्च 31 राहते. मार्च कितीचा राहते? 31 राहते मार्च. 30 नाही, 30 घेतले का डोका डुबला. एका दिवशी लक्ष द्या, ठीक आहे. एका दिवशी एका तासात, एका दिवशी एका तासात, एका दिवसात सरळ घ्या. एका दिवसात त्या ठीक आहे वॉशिंग मशीनने 300 वॉट लागते. 31 दिवसात किती लागत? तर गुन्हेला 31 करा. ठीक आहे, काय करा? 31. त्या वॉशिंग मशीनने ठीक आहे मार्च महिन्यात किती एनर्जी तिनं जाईल, किती युनिट हे माहित पडलं. तर युनिट नंतर काढू, पहिले उत्तर निघत तुमचं वॉटनं. कारण 300 वॉट एका दिवसात जाईल राहील वॉशिंग मशीन. तर 31 दिवसात किती जाईल? 31 न गुन्हा, सरळ 31 न गुन्हा. ठीक आहे पहा, ठीक आहे. तर लक्ष द्या, ठीक आहे. एका तासात म्हणजे दररोजच जाऊन राहिली एका दिवसात. ठीक आहे पहा, एका दिवसात 300 वॉट. तर 31 दिवसात लक्ष द्या, दिवसाच्या घरी दिवस लिहायचे. ठीक आहे, कारण मार्च महिन्याचे दिवस होईल. कोण्या महिन्याचे? मार्च. पहा 300 वॉट एका दिवसात. तर 31 दिवसात किती? 31 दिवसात किती? तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार म्हणजे 31 गुणेला 30 सरळ आहे. याचा गुणाकार केला तर तुमच्या एकची किंमत निघते. म्हणजे एवढा करण्यापेक्षा ठीक आहे सरळ मी 31 न गुणतो. 31 न गुणलं, गुणावे. ठीक आहे, 31 0 31 0 0 31 0 0 आणि त्याच्यानंतर पहा 31 तिरी 93. काल 93. ठीक आहे, 9000 लक्ष द्या बे, 9300 वॉट तुमच्या घरी मार्च महिन्यात. ठीक आहे, लक्ष द्या, तुमच्या घरी मार्च महिन्यात ठीक आहे 9300 वॉट हे वॉशिंग मशीन एनर्जीचं आहे. 9300 वॉट याने जर तुम्ही 1000 न भागितलं, कितीनं? 1000 न भागितलं. 1000 न काऊन? कारण एक युनिट म्हणजे म्हणजे याच्यात हे वॉट मध्ये आलं, म्हणजे युनिट मध्ये काढायचं आहे. कारण मला जे पैसे दिले 1 युनिटची किंमत 3 रुपये असेल. ठीक आहे, तर आता सरळ याने 1000 न बघा, ह्या वॉटले 1000 न बघा युनिट निघत. 1000 न बघा. ठीक आहे, कच्च 0 किलो माय, कच्च उड्यान मिळलो माय 0. ठीक आहे, 93 भागितला 10 म्हणजे उत्तर येते 9.3. ठीक आहे, 9.3. ठीक आहे, किलोवॅट म्हणजे युनिट. तुमच्या घरी ते जे वॉशिंग मशीन आहे जे दररोज 300 ठीक आहे वॉट जायत होती एका तासाने एका दिवशी, तर मार्च महिन्यात टोटल मार्च महिन्यात ते तुमच्या घरचे 9.3 युनिट खतम करल. आणि 9.3 युनिट खतम करून राहिली मार्च महिन्यात. तर आपल्याला खर्च करायचा आहे. तर इलेक्ट्रिकचे दर आहे 3 रुपये प्रति युनिट. याले 3 न पुन्हा समजलं का? याले 3 न गुणा. ठीक आहे, याले किती गुणा? 3 न गुणा. ठीक आहे पहा, तर याले जर 3 न गुणलं, 3 तिरी 9 माय. ठीक आहे, 3 तिरी 9 आणि 9 तिरी 27 माय. ठीक आहे, पहा बे, 3 तिरी 9. ठीक आहे, 3 तिरी 9. ठीक आहे, 3 तिरी 9 आणि 9 तिरी 27 माय आणि एका पॉईंटनं डॉट. उत्तर येते तुमचे. ठीक आहे, तुमच्या घरी मार्च महिन्यात वॉशिंग मशीन दररोज 300 वॉट एका तासात दर दिवशी जायते आणि इलेक्ट्रिकचा दर 3 रुपये आहे. तर मार्च महिन्यात तिला एकूण विजेचा खर्च किती येईल? तर मार्च महिन्यात खर्च येईल 27 रुपये 90 पैसे. काय येईल? 27 रुपये 90 पैसे येईल. असं कुठं आहे? ऑप्शन मध्ये शोधा. आहे का? हे पा डोंबड्यो दिसलं का? हे पा उत्तर कचकान 27 रुपये 90 पैसे. आलं का नाही? असं जमवा लागते झांगड बुत्ता तेव्हा जमते. साधा खेळ आहे का? एक गणित समजासाठी ह्या कन्सेप्ट समजणं आवश्यक आहे. फुकट नाही होत. कॉम्पिटेटिव्ह परीक्षा कन्सेप्च्युअल गणित विचारते. ठीक आहे, कन्सेप्ट समजला पाहिजे. कायले युनिट म्हणते आता लक्षात ठेव जा. समजलं का? कायले युनिट म्हणते लक्षात ठेव जा. परीक्षेत वारंवार विचारते असे प्रश्न. याच्या अगोदर मी विचारले आहे, आता मी विचारलं. याच्यानंतर जर असं गणित आलं तर चुकलं नाही पाहिजे. युनिट कायले म्हणते? 1 युनिट म्हणजे 1000 वॅट किंवा 1000 किलोवॅट. 1 किलोवॅट हवर. 1 किलोवॅट हवर म्हणजे एका तासात 1000 ठीक आहे वॅट जर एनर्जी जायली तुम्ही तर सरळ ठीक आहे 1 युनिट तुमच्या घरचं रपकन. ठीक आहे, रपकन 561 असून 562 होऊन जाते. समजलं का? तर याने म्हणते 1 युनिट. म्हणून तुम्हाला हे जर असं गणित आलं तर रपकन सोडत येते. एका दिवसात 300 वॉट जायते, 31 दिवसात 9300 वॉट जाय. मला याचं युनिट मध्ये कन्वर्ट करायचं. मी 1000 न भागितलं. 1000 न काऊन भागितलं? कारण 1 युनिट म्हणजे 1000 वॅट भागितलं तर माय निघालं युनिट. मार्च महिन्यात 9.3 युनिट खतम करण. ठीक आहे, ते वॉशिंग मशीन
इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचा रेट आहे, ठीक आहे, एका युनिटचा, ठीक आहे, एका युनिटचा दर आहे 3 रुपये. 9.3 ने 3 न गुणलं तर 27 रुपये 9 पैसे 27 रुपये 9 पैसे, ठीक आहे, 9 पैसे अबे 90 पैसे होईल, 27 रुपये 90 पैसे, ठीक आहे, विजेचा खर्च येईल. हेच विचारलं होतं, ऑप्शन मध्ये आहे. अशा प्रकारे सोडवा भाऊ आणि शांततेनं थोडासा विचार करा का आपण किती पाण्यात आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे आयोगाने गणित विचारले तर रापकणी आले पाहिजे. बऱ्याचशा पुरांना आले असेल, पण काही पुरांना 99 पुरांना आले नसन, ज्यानं सायन वाचलं नसन, जे आर्टचे पुरं आहे त्याने हे पत्राला जवळ जाते. लक्षात ठेवा, खूप काही कठीण नाही आहे. डोंबड्यो बरोबर जमवजा, बरोबर पाहिजा, ठीक आहे. चुकलं याच्यानंतर तर मी आहे तुम्ही आहे. तर अशाच पद्धतीने जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे.